बाप रे बाप, कंबर ठसठस करते माणसाची. एवढेसे झाडझूड केली तर करूनच नाही होत बाबा आता कोणतेच काम. अरे कुंता मला वाटते रमेश. बापा आई तू झाडू लावून राहिली का? कुंता कुठं गेली? लावेल ना कुंता, तू कशाला झाडू लावते? हा मग तुझी कंबर दुखते, हा दुखते, तो दुखते म्हणते. अरे कुंता घरी नाही आहे ना बेटा. कुठं गेली तर कुंता? घरीच तर होती ना. हा आई कुठं गेली कुंता? ठेव तो झाडू ठेव, राहू दे. झाला ना बाबा, झाडून झाला ना. आता थोड्या वेळात नाही तर दिव्यात लावायची वेळ होईल. केव्हा लावलं असतं कुंतानं झाडू? म्हणलं आता लावून घेतो हळूहळू झाडू. तर काही कामं जमतच नाही बाबा, अशी कंबर ठसठस करते नाही. थोडाशी झाडूच लावलं तर आता हाही मोठा काम होते का? माणसाची कंबरच गेली बाबा. आई मोठा काम नाही होत, पण आता तुझ्या कमरेनं होत नाही ना. वय झाली आता तुझी. हो वय झाली म्हणते. माझ्या वयाच्या बाया तर कामं करतेत बेटा ना, माझीच वय झाली. तसं नाही राहत आई, कोणाला जमतात कामं, कोणाला नाही जमत. आता तुला कामं जमत नाही ना. हो बाबा, थोडासा काम करायला गेली की बस माझ्या दुकानात चालू होते. रमेश लवकरच कार्यक्रम आटोपला. होय लवकरच झाले ना जेवणा बिवणा. म्हणलं आता निघून जावा. कुंता कुठे गेली तर सांगितले नाही ना. हे कुंता ना बाजारात गेली आहे. आता कोणती आवश्यकता होती ताई बाजारात जायची कुंताला? माझा उद्या परवा जाणं झाला असता तर आणलं असतो मी भाजीपाला, आणि गावात येते ना भाजीपाल्यावाला, त्याच्या जेवढून घेऊन टाकलं असतं. हे ना कुंता जास्तच दिमाग लावते. अरे रमेश तसा नाही बेटा, ते भाजीपाला वगैरे घ्यासाठी म्हणून नाही गेली. हे चिप्स बनवीन म्हणत होती तर आलू नव्हते ना, म्हणून ना ते आलू घ्यासाठी गेली. शांतानं फोन केला जाऊन का म्हणून गेल्या दोघे बहिणी. असं याचीच आहे बाबा. 2-2:30 वाजेपासूनची गेली आहे. तर याटो बिटोने गेले असतील ना. हो याटोनं जाऊन म्हणत होती. हा बापरे, मोठा वचनी खायला लागला. अहो तुम्ही येऊन गेले का? माहित नव्हता, नाही तर फोन करून बोलवायला पाहिजेत होता तुम्हाला. बापरे बाप, तिथून इथपर्यंत आणतपर्यंत माझा हात दुखून गेला. फोन करायला पाहिजे होता ना, फोन काऊन नाही केली? अहो मला वाटला तुम्ही यायचेच आहात म्हणून काही मी फोन लावले नाही. बरं झालं बापा, या ऑटोवाल्याने तिकडे उतरवून नाही दिला, तर आमच्या जवळ सामान होता, आता इथं जवळच उतरवून दिला. जवळ म्हणजे? हे शांताताईच्या घराकडे जावा, ते मोळ नाही आहे का तिथं. तर शांताच्या घरी ठेवली असतीस ना ताईला, कशाला घेऊन आली इकडे तेवढा वजनी ताईला? आई त्या ताईच्या घर ना आपलं घर तेवढाच अंतरावर आहे ना, थोडासा दूर आहे बाबा त्या मोडीपासून. अरे तुम्ही आणलो नसतो का बाजारातून? आलू कशाला घ्यायला गेली तू? माहीतच आहे, आणतात आलू. मागच्या हप्त्यामध्येच तर सांगितले तुम्हाला. गेले होते बाजारला तर म्हटली होती ना तुम्हाला आलू घेऊन याल म्हणून, तर आणलं का? अरे मोठे आलू नव्हते ना, विकून गेले होते. आणि मार्केटमध्ये यायसाठी वेळच झाली होती ना, तेव्हाही मी कुठंतरी कार्यक्रमालाच गेलो होतो. येताना मग बाजार केलो मी, आणि थैला नाही काही नव्हतं माझ्याकडे, मग कसा घेऊन आलो असतं. हो गेली नसते मी, ताईचा फोन आला जाऊन का म्हणते मार्केटला, आलू घ्यायचे आहेत म्हणते, येते का म्हणते, तर म्हणलं चला येऊन जाते मी. रजनी आली होती आमच्या सोबत, 3 जणी गेलो होतो आम्ही. तुमची वाट पाहत बसीन म्हटली तर राहतील म्हटली माझे आलू चिप्स, कारण की आता दिवसेंदिवस मग आलूही महाग होतात ना, सुरुवातीला स्वस्त राहतात. मागच्या हप्त्यामध्ये 15 रुपये किलो आलू होते खरं, या हप्त्यामध्ये सरळ 20 रुपये किलो झाले आलू. मग अजून पुढल्या हप्त्यामध्ये वाढले गिडले असते तर. बाप रे कुंता, 20 रुपये किलो आलू आणली का? नाही आई, 20 रुपये किलो नाही आणले आलू, 17च्या भावानं आणला. मग 20 रुपये म्हणत होते पण दिलं मग 17 रुपये किलो. बरं झालं तू आणली तर, तुझी गेली आलू घ्यासाठी. तर मी गेलो असतो तर 20 रुपये किलो म्हणलं असतं तर 20 रुपयाच्याच भावाने आणलो असतो. आपल्याला ते भावटाव करता जमत नाही. हो म्हणूनच तर ताई म्हणते चालले जाऊ ना म्हणते, तुझे भाऊजी म्हणते भाव वगैरे करत नाही, रेट वगैरे काही कमी जास्त, जो भाव सांगितला त्या भावात आणतात म्हणते. तर मी म्हटलं आमच्या इथं तसेच आहेत ना ताई म्हटले, तर चालले जाऊ म्हणते, तर म्हणून गेलो होतो. चांगला झाला गेली ना, आणली आलो तर. कसा राहिला वास्तुपूजनचा कार्यक्रम? चांगला राहिला मस्त. वहिनी म्हणत होत्या की तुला आणलं काऊन नाही म्हणून, आठवण करत होते तुझी. हो माझी इच्छा होती याची, पण तुम्हीच काही नाही म्हटले ना, चल का काही म्हणून. नाही तर नेहमी म्हणतात त्या ताई मिळाल्या की याल म्हणून, कधीच जाणं नाही झालं त्यांच्या इथं. मस्त घर बनवलं असतील नाही त्यांनी? हो बाबा काही सांगू नको, मस्त मोठा घर बनवला. त्या काकांची पेन्शन वगैरे मिळते ना. हो, आणि ते भाऊ कोणते कामं करतात? ते भाऊ पण लागले आहेत बँकेत. हो का? रमेश गुरुजी थकले असतील नाही आता? नाही आई, टणकेच आहेत ना. आठवण केला होता आई तुझी, म्हणत होते वहिनीला काऊन नाही आणले म्हणून, कशी आहे तब्येत वगैरे विचारत होते. मग सांगितलं की हो तब्येत वगैरे आहे म्हटलं बरीच आईची. ते इथं शिक्षक होते ना आधी? हो इथं आमच्या गावच्या शाळेमध्ये शिक्षक होते. हो ना, साईडच्या घरी राहत होते, पण ते त्याची मुलं ना त्या गुरुजीचे आमच्याच इथं राहत होते जास्त करून. यायला नाही सांगितलं का रमेश तू? सांगितलं नाही, म्हणलं या म्हटलं आमच्या गावी कधीतरी येऊ म्हणत होते, आता कधी येतात तर माहित नाही. हो घ्या ना थैला थोडासा किचन मध्ये न्या ना. हो दे हो दे ललिता ताई का करून राहिल्या बाबा? हो येते
कोण आवाज देऊन राहिली बापा? अरे रजनी, तू आवाज दिली का? मी म्हणलं आता सायंकाळी कोण आला बापा? कुठे गेली होती रजनी? कामावर गेली होती का? दिसली नाही तू दिवसभर का बापा? रजनी, एवढ्या उन्हामध्ये जाते तू? आता कसा ललिताताई, ऊन राहो का पाणी राहो, काम राहिला तर जावंच लागते ना. पण आज कामावर नाही गेली होती, घरीच तर होती ना. 2 वाजेपर्यंत घरीच होती मी. हो का? दिसली नाही की नाही? मग बाजारला गेली होती? असा बाजाराला गेली होती का? कसा होता आजचा बाजार? कसा राहील? चांगलाच होता ना. कसा म्हणजे हे सस्ता महाग म्हटले मी. असा स्वस्त महाग का? महागही नव्हता आणि स्वस्तही नव्हता. झाला का स्वयंपाक? नाही रजनी, बाजार व्हायचा आहे. आता यांनी बाजार वगैरे आणला तर तेच खाली करत होती, भाजीपाला काढत होती. तुमच्या इथल्या भाऊनं तर बाजार आणला आणि मला विचारून राहिले कसा होता बाजार म्हणून. आता यांना कोण विचारते? लेंबड तुला विचारले मी. यांना काही विचारलं ना किती रुपये किलो होता जी, वांगे कसे होते, टमाटर किती रुपये किलो होते, तर उलटे बोलतात. मग मला म्हणतात तुला का करायचं आहे म्हणून आता तुला विचारले बापा. भाजीपाला जास्त नाही आणली ताई मी. हे ना आलू घ्यायसाठी गेली होती. असा चिप्ससाठी आलू घ्यायला गेली होती का? हो, आधी शांतताईच्या इथं गेली मी. आलू असतील बा त्यांच्या इथं म्हणून. ते यावर्षी लावलंच नाही म्हणतात. हो ना, नाही लावला त्यांनी आलू. मला माहीतच नाही. तर मग शांतताई वगैरे जात होते आज आलू घ्यायला, तर म्हणले मी येऊन जाते. मग गेली होती त्यांच्यासोबत. असं का भाव आणला मग आलू? 17 रुपये किलो. असं 17 रुपये किलो का? मागच्या हप्त्यामध्ये यांनी आणला तर 15 रुपयाच्या भावाने आणला होता आलू. नाही ताई, आज कुठं 15 रुपये 16 रुपये होतेच नाही आलू. 20 रुपये किलो म्हणत होते. पण काय करते, बरोबर चांगला मोठा आलू नाही आणला यांनी. थोडा मीडियम साईजच होता. नाही आम्ही आणला तर मस्त मोठा साईज आहे. चिप्सचा चालू आहे. झाले असतील तुमचे चिप्स बनवून? हो बनवले ना. 5 किलोचे बनवले, नाही बनवले जास्त. ताई ते चिप्स बनवायचीच मागायसाठी आली मी. आता बनवून राहिली का? हो, आता रात्री छिलून चिप्स पाडून ठेवून देते म्हटले. उद्या सकाळी मग उकडला की वाढू टाकला. आता कसं ताई स्वीटीचे बाबा पण आहेत. सकाळी मग कामा बिमावरच जातात. स्वयंपाक पाणी हा तो करतपर्यंत 8-9 वाजून जातात. मग केव्हा बनवीन? नाही रजनी, जमते. आता पण चिप्स करून ठेवशील तर जमते. उद्या मग उकडला की झाला. हो, म्हणूनच पण ते आताच करून ठेवते चिप्स. चिलू देईन मी आलू तर ते करतील पटापटा चिप्स. रजनी, तुरटी टाकून ठेवशील थोडाशी. मग काळे नाही पडत चिप्स. कुठे टाकायची ताई तुरटी? चिप्स बनवशील ना तर पाण्यामध्येच ठेवशील ना तू. चिप्स काढून ठेवणार आहे का? नाही, रात्रभर पाण्यातच राहतील ना. काढून ठेवीन तर ते खराब नाही होतील का? हो, तर त्याच पाण्यामध्ये थोडासा तुरटीचा गडा टाकून द्यायचा. हो का? मला तर माहीतच नव्हतं. नाही, ते लगेच बनवायचे राहते ना, तर नाही टाकला तुरटी तरी चालते. पण आता तू बनवून राहिली, उद्या सकाळी मग उकडशील, त्यांना वाळू टाकशील, म्हणून ना तुरटी टाकून द्यायचा. मी त्या दिवशी तशीच केली. रात्रीच बनवून ठेवली होती चिप्स. मग सकाळी लवकर उकड केली आणि वाळू टाकली. हो का? मला माहीतच नव्हता बाबा. बरं झाला सांगितलं तर. रजनी, तुझ्या इथं तर होती ना चिप्स बनवायची? हो आहेत आई, पण ना ते बनतच नाही चांगले चिप्स. आधी ना मस्त तिच्यानं चिप्स बनत होते. आता बनवायला गेली तर बनतच नव्हते चांगले. म्हणलं जाऊन पाहते तुमच्या इथं आहे का तर. हो, हे लवकर खराबही होतात का म्हणते माहित नाही. माझ्या लग्नाचेच आहे ते चिप्स. डायस घेतला होता बाबा. कोणा घेतला होता तर चांगली निघाली वगैरे. इतक्या वर्ष चालली मस्त. मागच्याही वर्षी चांगलेच झाले होते चिप्स. मग माझे चिप्स बनवून झाल्यानंतर दुर्गाताईनं घेऊन गेली. त्याच्यानंतर ठेवलीच होती. कोण पाहते, वर्षभर काम राहिला तेव्हाच काढते माणूस. ते ना होतच नाही आहे. नुसते जाड निघत आहेत आणि लवकर नाही होत आहे. एका चालूच्या करून बघितली तर त्रास येऊन गेला मला. असं म्हणजे बनवायलाही बसून गेली का? थोडासे 2-3 किलो आलू छिलून देते म्हटली. ते करतील चिप्स. स्वयंपाकही झाला का? नाही ताई, स्वयंपाक व्हायचाच आहे. आता छिलून दिली आलू, आता स्वयंपाक करीन मी. आणि हे स्वीटीचे बाबा ते चिप्स करतील. असं चांगलं आहे बाबा, मदत करू लागतात तर. तुमच्या इथले तर भाऊ करू लागतात ना मदत? हो, कुठं मदत करू लागतात आमच्या इथं. कधी बाबा मनाला लागले तर करू लागतील, नाही तर नाही. तसं नाही तर का राहते. पहिले विचारले मी यांना, करू लागेल का म्हटले. आताच करून ठेवून देऊ म्हटले. मग सकाळी कधी करीन म्हटले मी. तर हो म्हणाले. मग म्हणून स्वयंपाक ठेवली मी ना, आधी आलू चिलून दिली. द्या ना ताई पटकन. हो आणून देते. बाबा, विशाल तुझे बाबा नाही आले का? नाही. हे ना गेले तर पक्केच जातात. आता जेवायची वेळ झाली. काही नाही. सोनूला जा म्हटली, बोलवून आण म्हटली, तर गेला का? हो, गेला नाही. फोन नाही लावून पाहिला? आई मोबाईल तर घरीच आहे. पप्पाजी घेऊन नाही गेले सोबत. आता मोबाईल तर नाही आला पाहिजे सोबत. म्हणलं आता स्वयंपाक झाला पटकन जेवण करून. ते गायब आहेत. हा सोनूही गेला बोलवायला. आता हा पक्काच तिकडे लटकला. मम्मी, पप्पाजी नाही दिसले.
बाबा कुठं गेला होता का तू बघायला? तिकडे चौकामध्येच तर गेलो होतो मम्मी. 2-3 दुकानामध्ये बघितलो, नाही दिसले पप्पाजी. किती वेळचे गेले आहेत. म्हटले मी यांना लवकर याल म्हणून. होय म्हणाले आणि यायचेच आहेत. अरे सोनू, हिरा काकाच्या हाटलाकडे नाही गेला होता का? नाही भाऊ, तिकडे नाही गेलो. तिकडे असतील पप्पाजी. हो आता मी नाही जात, माझे पाय दुखले. तुझा भाऊ आता मी नाही जात. तूच जाऊन बोलवून आण पप्पाजींना. जातो ना, मी जातो. राहू दे नको जा, कोणी येतील, राहू दे. बाबा पप्पाजी, तुम्ही कुठं होते? मी तुम्हाला बोलवायला आलो तर तुम्ही दिसले नाही ना. मला बोलवायला? कशासाठी? आणि कुठं आला होता? चौकामध्ये. मम्मी म्हणाली की पप्पाजींना बोलवून आण म्हणून जेवण करायसाठी. का शांत तू पण आता का मी तिकडेच राहणार होतो का? पोराला बोलवायला पाठवली तर. अर्धा तास झाला स्वयंपाक झाला तर किती वेळची वाट बघत आहे तुमची मी. मग म्हटली सोनूला जाऊन बघ, असतील चौकामध्ये तर बोलवून आण म्हटली. आधीच बोलली होती ना तुम्हाला लवकर याल म्हणून. बापरे, आता किती वाजले तसे? दररोज तर याच वेळेवर जेवण करतो ना आपण, 8:30 वाजे. हो दररोज करतो, पण मगाशी म्हटली होती ना मी तुम्हाला उद्या मला लवकर उठणे आहे म्हणून. कुठे चालली तर उद्या लवकर उठून? अहो कुठं नाही जात, चिप्स बनवायचे आहेत तसं लवकर उठीन म्हटली. स्वयंपाक पाणी करून टाकीन आणि मग चिप्स बनवायला बसीन म्हटली. चिलायला चिप्स बनवायला वेळ नाही लागत का? मग उखडावं लागेल म्हणून मला उद्या लवकर उठायचा होता. आता लवकर जेवण खाण झाला असता, लवकर झोपला असता तर लवकर उठून झाला असता. काही अर्थ नाही राहिला बाबा लवकर स्वयंपाकही करून. कुठे गेले होते तर तुम्ही? चौकामध्ये आला होता ना सोनं तुम्हाला बघायला, नव्हते खरा ना तिकडे? नाही चौकात नव्हतो, हिरालालच्या हाटलात बसलो होतो. आता मी उशीर केली असती की नाही, कुठे गेली असती तर 10 गोष्टी सुनावल्या असते तुम्ही. आता सुनवून राहिली ना तू तर. 10 का 15 गोष्टी झाल्या तुझ्या सुनवून. बनव ताट बनव पटकन आता. चालेल ना, ताटा गिटा ठेवून चला ना लवकर आता तुम्ही. चला सोनू विशाल चला. हो मी बघ जमून राहिले का नाही बघ, नाही तर मग असेच बनवल्या ना तसेच बनवल्या म्हणशील. अहो का 3 वेळा बघू तर सांगितली ना तुम्हाला आलू फिरवत जा म्हणून. एकाच साईडने नका करत जाऊ. कसं मग एका साईडने केला तर एका बाजूला जाड आणि एका साईडला पतली होते, आणि फिरवत राहिला तर छान एकसारखे चिप्स निघते. हो तर म्हणूनच तर बघ म्हणून राहिलो ना. बघितली 10 वेळा बघ करून राहिले. दिमाग खाऊन टाकले बाबा. थोडासा चिप्स बनवू लागा म्हटले तर मग तेवढे टपभर चिप्स मीच केली. आता थोडासे करू लागा म्हटली, हात दुखला माझा तर. बरं झालं रात्री चालू चिलून ठेवली होती तर हे राहिले चिलायचे तर राहूनच गेले. दे ना कोणता, आम्ही चिलून देतो. कुठं आहे चिलणी? राहू द्या ना आई, राहू द्या. तुम्हाला चिलणीनं नाही जमत ना. राहू द्या आता, जास्त आहेत नाही चिलायचे आलू, चिलून टाकेन मी. आणि स्वयंपाक कधी करशील मग कोणता? हो आता नाश्ता वगैरे झाला तरी भूक लागून गेली का तुम्हाला? बाबा भूक लागली नाही तर का आता? एवढे चिप्स बनवत आहो तुझी भूक नाही लागली? बघा बरं आई किती चिप्स बनवले यांनी. 1 किलोचे बनवले असतील चिप्स, आणि म्हणून राहिले की चिप्स बनवलं तर भूक नाही लागत का म्हणून. अरे तर आधी स्वयंपाक बिंपाक केली असती आणि मग चिप्स बनवायला बसली असती. अहो स्वयंपाक करत बसली असते मग हे चिप्स कधी झाले असते बनवून. मग ऊन नाही येत का जास्त? उन्हामध्ये एक तर वाळू टाकावं लागतात. एक झाला ना आता, जास्त राहिले नाही चिप्स बनवायचे. आता अर्ध्या तासात नाही तर होते, मग उकडून टाकीन आणि वाळू टाकून देऊ, मग बनवतो ना स्वयंपाक. कोणता कशाची भाजी करायची आहे? काप करून ठेवतो आयता आयता. करता काही मग चांगली गोष्ट आहे. चवडीच्या शेंगा आणली आहे तर त्याच बनवीन म्हणतो. हो का? तर मग मोडून ठेवते ना मी चवडीच्या शेंगा. मोडा बापा मग. हॅलो आई बोल. झाला आता सासूबाईचा फोन आला. झाला अर्धा तास फोनवर बोलणंच नाही संपत्तीच्या आता. मला वाटते आता ह्या सगळ्या आलूंच्या चिप्स मलाच बनवा लागते का? का करून राहिली बेटा? आई मी ना चिप्स बनवत आहे. असं चिप्स बनवून राहिली का? पोरी बारी आल्या का तर बेटा? हा गुड्डी पिंकी? नाही आई आजच आहे, पुढल्या महिन्यात येतील एक्झाम झाल्यावर. नाही चिप्स बनवून राहिलो म्हणते की नाही? मला वाटलं पोरी बारी आल्या असतील तर आता बनवत असतील. नाही आल्या, आणि आता त्यांची वाट पाहू काय. बनवून घेते म्हटली. एकटीच बनवत आहे का तर बेटा? नाही आई, हे तुझे जावई बनवू लागत आहेत ना चिप्स. रात्री चालू चिलून ठेवली, आता चिप्स करत आहोत. झालं काही तुमचे वड्या पापड्या चिप्स? हो बेटा चिप्स बनवून झाले, वड्या पापड्या व्हायचेच आहेत. आता हा पाणी करते ना त्याच्यामुळे नाही केला. हो आई, हा पाणी करते बरोबर आहे. म्हणूनच म्हटली आता सकाळ करून टाकते. वाढल्याही पाहिजेत ना मग. नाही कोणताही काम करायचं असलं तर सकाळ सुकाळच करावा, मग बाकीचे काम होत बसतील. स्वयंपाक बिंपाक व्हायचा असेल? हो आई व्हायचा आहे स्वयंपाक वगैरे. आता नाश्ता घी केला, चहा पिला आणि भिडली बापा मग चिप्स बनवायला. कर म्हणावा तुझ्या सासूला स्वयंपाक. आता चिप्स बनवून राहिली तर तू. हो काव ना करते. जेवढा आहे का बसली सासू तुझी? हो आई हो. आवाज तर नाही गेला? नाही ठीक आहे आई, मग नंतर लावतो फोन. हो ठीक आहे ठेव बापा. आवाज गेला का गेला हिच्या सासूला तर.
विनबाईचा फोन होता का कोणता? का म्हणते विनबाई? काही नाही आई, अशीच लावलं होतं फोन आईने. बोलली नाही ना? लवकरच बोलणं होऊन गेला तुझ्या. आता चिप्स बनवत आहो नाही तर का फोनवर बोलत राहू का? म्हणून म्हटली आईला नंतर करीन म्हटली, आता कामात आहे म्हटले. अरे बापरे, जोरदार काम सुरू आहे ना इथं तर. हा वहिनी, माझ्या भावाला कामावर लावलं तुम्ही तर. बाबा तर सूर्यकांत ताई कामं करतील नाही तर कसं होईल? हा का मदत केल्या पाहिजे की नाही सांगा बरं? आता हे चिप्स वगैरे बनवणे एकटीचे काम आहेत का सांगा तुम्हीच? मी एकटी चालू छिलीन, चिप्स बनवीन, अजून मग उकळावं लागते. मग एक एक वाळू टाकावं लागते. एकटीचे कामं आहेत का? आता पोरी बारी राहिल्या असत्या आता नाही लावली असते तुमच्या भावाला कामावर. चांगला आहे ना माझा भाऊ ऐकते तर सांगता तरी तुम्ही कामं. आणि आमच्या इथं हे पडल्या काढीला हात नाही लावत का? खोटी बोलून राहिले नाही. हा मग म्हणूनच तर नाही म्हणत होतो मी कोणता कामं करायला गेला आता कोणी हसतात बाबा. आता माझी बहीणच हसून राहिली माझ्यावर. नाही नाही भाऊ, मी हसत वगैरे नाही. चांगला आहे ना, पत्नीला मदत करावं नाही तर काय. आणि तसं पाहिलं तर ही एकटीचे कामं आहेतच नाही चिप्स वगैरे बनवणं. चांगला आहे भाऊ, चांगला आहे. हसत नाही मी तुझ्यावर. का आता हसत नाही म्हणते आणि हसूनच राहिली. आणि सूर्यकांता आताच बसलो मी चिप्स बनवायला. पूर्ण हे कुंतानच बनवलं. नाही तर म्हणशील की भाऊने एवढे मोठे चिप्स बनवलं म्हणून. का झालं भाऊ, बनवशील तर करू लागावं लागते पत्नीला मदत. तुमचे तर आलूही झाले घेऊन. कधी घेतले वहिनी आलू तुम्ही? कालच गेली होती ना मी आलू घ्यायसाठी. हो सांगितलं नाही ना वहिनी तुम्ही तर काल गेले तर. आता येता की नाही येत बा म्हटले तुम्हाला. आता कपड्या बिपड्याचा सीजन आहे तुमचा तर म्हटले येतात की नाही येत. नाही नाही मी तर नाही आली असते म्हणा. कपडे आहेत ना आता लग्न बिग्नाचे का करता वहिनी. हो म्हणूनच तर नाही सांगितली. हो पण 5 किलो आलू सांगितली असते वहिनी तुमच्या जवळ मी. कशी आणले असते ताई मी? काहून कशी म्हणजे तुम्ही आपले आलू आणले तसेच माझ्यासाठी आणले असते. नाही ते ठीक आहे पण ऑटोने गेला होता ना आम्ही. हो का, गाडीने नाही गेले होते का भाऊ सोबत? नाही ना, तुमचे भाऊ तर ते वास्तुपूजनला गेले होते काल. शांतताई मी ना रजनी तिघी जणी गेलो होतो आम्ही. आता 10 किलो आणला आणि बाजार कालचा बाजार होता ना भाजीपाला घेतला. हेच तर 10 किलो आलू आणतपर्यंत हात दुखून गेले माणसाचे. भाऊ जातात तरी ताई तुमच्या इथले सांगितलं नाही का भाऊजवळ? का करता वहिनी, मागच्या हप्त्यापासून त्यांना सांगत आहे की आलू घेऊन याल, आलू घेऊन याल. तर हो म्हणतात आणि घेऊनच नाही येत. काऊन घेऊन नाही येत? अरे ते का करतात, आधी घेऊन ठेवावं लागते ना आलू. ते आधी घेऊन ठेवत नाही, मग इकडे गावी यायच्या वेळेस मार्केटमध्ये जातात तर सायंकाळी कुठं आलू मिळतात का चिप्सचे? तर छाटन छुटल माल राहते तर म्हणतात बारीक होते म्हणून नाही आणलं. आता तुम्ही आणलं तर बघा ना कसे मस्त मोठे मोठे आलू आहेत. नाही आलू मस्त आहेत. हो का भाव आणले वहिनी? आम्ही ना 17 रुपये किलोच्या भावाने आणलो आलू. असं 17 रुपये किलो होते नाही ताई 20 रुपये किलो म्हणत होते. मोठ्या मुश्किलनं मग 17च्या भावाने दिला. हो ते तर तसे 2-4 रुपये जास्तचे सांगतात. काऊन सूर्यकांत आज कपडे शिवायचे नाही आहेत का तुझे? सकाळी सकाळी आली ना मावशीच्या इथं. मावशी कपडे शिवायचे आहेत, काम पडला म्हणून आले मी. वाटलंच होतं, अशी तर माझी बहीणला कधी येच नाही घरी. मोठे कामच राहतात तिला. का करू तर मावशी, आता कपडेच आहेत शिवायचे तर. कशाचं काम आहे ताई? वहिनी कशाची भाजी बनवली तुम्ही? मी भाजीसाठी आली होती. यांचा टिफिन बनवून देते म्हटली तर भाजी पाहिजे होती. ताई तुम्ही भाजीसाठी आणले पण नाही का माझा स्वयंपाकच व्हायचा आहे. आता हे चिप्स बनवायलाच बसली मी. पोहे वगैरे केली, म्हणलं आता चिप्स आधी बनवून घेते मग आरामशीर स्वयंपाक करीन म्हटली. हो तर स्वयंपाक नाही केलीस का तू? मावशी रात्रीची भाजी होती उरली तर ते आता होते म्हटली एका जेवणाला, म्हणून मावशी मी भाजी नाही बनवली. हो तर ते रात्रीची भाजी एका जेवणाला झाली. टिफिन साठी तर बनवायला पाहिजे ना जेवायच्या. बनवतो म्हटली मावशी भाजी. गिराईकच्या कोणाला ब्लाऊज झाले का म्हणून 9 वाजे गावी जायचं आहे म्हणे ते. तर ब्लाऊज झाले होते शिवून पण काज बटन नव्हते झाले ना, साडीला पिको फालही नव्हते झाली तर ते करत राहिली. आता यांची वेळ झाली. मी म्हटली आता पटकन आणते बाबा मावशीच्या इथून म्हटली. नाहीतरी आता स्वयंपाक होते बा तुमच्या लवकरच. हो ताई स्वयंपाक वगैरे होते पण आज आता चिप्स बनवत आहोत की नाही म्हणून त्याच्यामुळे स्वयंपाक नाही केला. हो बरोबर आहे. चल बाबा जाते आता. काही टमाटरची चटणी पटकन फोडणी टाकून देते ना देते आता टिफिनला. अशी तर ये नाही हे माझी बहीणला भाजीपाला मागायला ना आज आले तर पाय भाजी नाही आहे घरी. आई आता का माहित होता का आपल्याला? बरं तर ठीक आहे मंडळींनो. आता चिप्स बनवायची धामधूम सुरू आहे आमच्याकडे. सांगा कमेंट्स मध्ये तुमचे चिप्स वगैरे कोणाकोणाचे बनवून झाले. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.